नीट काम कर रे. हो करतो व्यवस्थितच करतो. एक कौल जरी फुटलं तर ही म्हातारी बाकीची सगळी कौलं माझ्या डोक्यात फुडेल. सरपंच पण तुम्ही लय काम चोर आहे बघा. हा का काम म्हणजे अहो इथनं बसून सूचना देताय वय. वर जावा आणि तिथनं सूचना द्या तुम्ही. हा नाही मी वरती गेलोच असतो पण मला दुसरी काम आहेत ना. दुसरी काम खरं सांगा बाई, खरं सांगा. वर जाल आणि तिथनं जर खाली पडला तर कायमच वर जाल म्हणून गाभारताय ती सांगा की. काय बोलतोयस. हे बघा काम नीट झालं पाहिजे. टाचणी एवढी जरी कामात मला चूक सापडली ना तर पैसा देणार नाही मी आधीच सांगते. काय बोलते पण टाचणी एवढी चूक सापडायला हिला कुठे दिसतंय. ती 2 कौलं उलटी लावलेत बघ. त्यांनी येणार सगळं पावसाचं पाणी घरात शिरेल. आमच्या आजीला दिसत. मी समजेसनी सांगत असतो पण हे कुठे माझं ऐकतात. पण मी म्हणत असतो की आमच्या आजीला दिसत. नाही नसणार दिसत आमच्या आजीला. नाही ते जर कौलं फुटताना बघितली असते ना तात पळून गेली असते ती. हे सरपंच अरे तुला घातलं नेऊन डाबऱ्यात तुला. अरे पैसे म्हणजे काय चुक वाटलं वय तुला. ती घेऊन तू अशी कामं करतेस ती. मी मेली असते की आता. तुझं काय डोळं फुटलेत वय रे. अरे जरा नीट काम कर की. तू मला काय पोचवाय निघालास का. नीट बघून काम करता येत नाही का. चुकलं व्यवस्थितच करतो आता इथनं पुढे. नाही आता वाडा करा ना तुम्ही त्याबद्दल काय नाही पण परत म्हणायचं नाही हा वाडा आम्ही नवा केलाय म्हणून आमचा हाय तो. माझा ह्या वाड्यात हिस्सा हाय आणि तो काय मी सोडणार नाही. झालं का सुरू तुमचं. हा मग बया आपल्याला मागणं बिगणं बोलायला अजिबात आवडत नाही. जे काय असेल ते खरं बोलायचं आणि स्पष्ट. हा आता तुझ्या लेकीने वाड्याची डागडुजी केली ती चांगलीच गोष्ट आहे. नाही तर बाबूला आयुष्यात एक कधी बी जमलं नसतं. हे बाकी खरं बोललात बघा. माझ्या डिंपलने करून दाखवलं. डिंपे नजर काढते नंतर तुझी. मम्मी माझा स्विमिंग पूल बांधायचा राहिलाय ना. जा तिकडे बाहेर आडायच्यात उडी टाक जात. कळलं हिला समज दिसतंय. हिला सगळं माहिती काय काय कुठं कुठे येते. सोन्या धन्यवाद. लक्ष राहू दे. धन्यवाद. येते. धन्यवाद. लक्ष राहू द्या. सगळं व्यवस्थित ठेवलं ना. चालू तुमचं. 1 मिनिट आलेच. हा बोला सर. हो तिकीट मिळाल्यामुळे अभिनंदनाचा वर्षाव चालू आहे. आता तुमच्यासारखे अनेक निष्ठावान कार्यकर्ते अभिनंदन करतायत. पण ह्या आनंदाला दुःखाची एक बोचरी किनार आहे. हो आमचे अजून सापडले नाहीत. कुठे गेले काहीच कळत नाही. फार आठवण येते त्यांची. मॅडम आपल्या शेजारच्या मतदारसंघातून खासदार पीडी कदमांचा फोन होता. ठीक आहे मी तुमच्याशी नंतर बोलते. हा तुमचा मार्गदर्शनाचा आणि आशीर्वादाचा हात असाच पाठीशी राहू दे. धन्यवाद. हॅलो थांब जरा मॅडम बोलतोय. हॅलो हा पीडी साहेब बोला. हा शुभेच्छांसाठी खूप खूप धन्यवाद. ह्या आनंदाला एक दुःखाची बोचरी किनार आहे. हो आमचे हे अजूनही सापडत नाहीये. कुठे गेले काहीच कळत नाहीये. फार आठवण येते त्यांची. हो शोध सुरू आहे. आता तुमचा हात असाच आमच्या पाठीशी हे गृहीत धरून चालले आम्ही. तुमचा मार्गदर्शनाचा आणि आशीर्वादाचा हात असाच आमच्या पाठीशी राहू देत साहेब. ठीक आहे धन्यवाद. या तुम्ही. मॅडम तिकिटासाठी अभिनंदन. थँक्यू. मला इथे एवढं अर्जंट का बोलून घेतलं कळलं नाही. डॉक्टर आताच तिकीट मिळाल्याबद्दल अभिनंदन केलं ना. मग निवडणूक जिंकण्यासाठी तयारी करायला नको. आता ती जिंकायची म्हणजे आपल्याला प्रचार सभा यात्रा मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतील आणि त्या करायच्या म्हणजे बराच पैसा लागेल.
बरेच जण निधी द्यायला तयार आहेत. त्यामुळे आलेला पैसा आणि पैसा आणण्यासाठी मला एका हुशार आणि विश्वासातल्या माणसाची गरज आहे. आणि ती व्यक्ती म्हणजे तुम्ही डॉक्टर. त्यामुळे सगळी जबाबदारी ह्या निवडणुकीत तुमची असेल डॉक्टर. मी हो, ह्या निवडणुकीत आमच्या पार्टीसाठी तुम्ही खजिनदार म्हणून पाहायचं आणि सगळा पैसा जमा करण्याची जबाबदारी तुमची. आता फक्त व्यवहारच नाही, सगळा पैसाही माझ्या हातात असेल. हा, आणि नीट लिंपून घ्या. आतल्या बाजूला सुद्धा सगळं लिंपून घ्यायचंय. सरपंच, काय हे सगळं? अहो, वाड्याचं नूतनीकरण चाललंय. ताजमहाल करून टाकतो का नाही बघा. बापू दादांकडे एवढे पैसे कुठून आले? लॉटरी वगैरे लागली काय? आमदारबाईच्या नादाला लागून ना डॉक्टरांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलाय. डॉक्टरांनी बायापासून कसं लांब करू ना काहीच कळना झालंय. आणि डॉक्टरांच्या पण डोसक्यात काय चाललंय ना ते बी कळत नाही. काय करू? डॉक्टर, 100 वर्ष आयुष्य आहे बघा तुम्हाला. तुमचाच विचार करत होते आता. कसला विचार? अहो ते आमदार. ते सगळं सोड. एक महत्वाची आणि गुड न्यूज द्यायची तुला. कसली गुड न्यूज? आमदार बाई आहे ना, ती निवडणुकीसाठी सगळे पैसे माझ्याकडे जमा करणार आहे. म्हणजे मी खजिनदार होणार आहे की नाही गुड न्यूज? सिंपल. काय झालं? एवढी मोठी गुड न्यूज दिली तुला, तू आनंदाने नाचली पाहिजे होतीस. कशासाठी नाचू? यातनं आपला काय फायदा आहे? आणि तिच्या निवडणुकीच्या खर्चाची जबाबदारी म्हणजे आपण तिला पैसा पुरवायचा आणि तिचा सगळा खर्च करायचा. ह्यात आपल्याला काय फायदा आहे? डिंपल, तू या सगळ्याकडे गुंतवणूक म्हणून बघ ना. आमदारबाई किती कामाची तुला माहिती आहे ना. तर ती निवडून येऊ दे, पण तिच्याकडून खूप कामं करून घे. आणि ती निवडून नाही आली तर आपल्या हातातले सगळे पैसे जातील हे तुम्हाला कळतंय का? आणि तिच्या पैशाची जबाबदारी आपण का घ्यायची? अहो, राजकारणी बाई आहे ती. तिची गरज संपल्यावर आहे ना आपल्यासोबत राजकारण करून कधी आपल्याला बाजूला करेल ना हे आपल्याला पण कळायचं नाही. आपली वाट पण लावल ती. असं काही होणार नाहीये डिंपल. मी जे काही करतोय सगळं विचार करूनच करतोय. आणि तिने मला लांब करणं शक्य नाहीये. उलट आता तर मी तिच्या मर्जीतला माणूस होणार. आणि एकदा जर का असं झालं तर मी तिच्याकडून खूप कामं करून घेईन. आता आपण तिच्या हातातले प्यादे नाही, तिला आपल्या हातातले प्यादे करायचे. होय, एवढं सोपं वाटलं तुम्हाला? माझ्यासाठी काहीच अवघड नाही. आलोच मी. आता कुठं चाललाय? एक महत्वाचं काम आठवलंय. नाही मला भेटून आता ही आमदारबाई यांचा प्यादा होणार आहे का हीच यांचा प्यादा म्हणून वापर करून घेणार आहे देवालाच माहिती. डॉक्टर, तुम्ही कधी आलात? बसा ना. कम्मागणी. आजचा दिवस माझा एकदम भारी जाणार आहे बघ. काय? देवासोबत देव माणसाचं पण दर्शन झालं. अजून काय पाहिजे? चहा सांगतो. नाही नको, चहा वगैरे काही नको. थंड? अरे नको, काही नको. काय डॉक्टर? पतसंस्था कशी चालू आहे? काही अडचण वगैरे? अडचण? तुम्ही पाठीशी असताना आणि कंगनी बाबांचा आशीर्वाद असताना कसली अडचण येणार? अहो, मला अटक झाली तरी गावातल्या लोकांनी माझ्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवला. तुमच्या मदतीने त्यांना पैसे वाढवून दिले, त्यामुळे ते खूप खुश आहेत पतपिढीवर. हे सगळं तुमच्यामुळे झालंय डॉक्टर. नाही, माझ्यामुळे काहीही झालेलं नाहीये. जे काही झालंय ते सगळं कंगणी बाबांमुळे झालंय, त्यांची कृपा आहे म्हणून.
आणि तुझी मेहनत सचोटी, तुझे काय प्रयत्न करतोस हे सगळं त्याचं फळ आहे ना. मग तुला माहिती आहे ना, कंगणी बाबा परीक्षा घेतात आणि त्या परीक्षेमध्ये जो पास होतो त्याला कधीच काहीच कमी पडत नाही. तुला सुद्धा काहीच कमी पडणार नाही. तुझ्याकडे खूप पैसा येणार आहे, खूप श्रीमंती येणार आहे, खूप ऐश्वर्य, म्हणजे मान सन्मान सगळंच. एवढं सगळं नाही आलं तरी चालेल डॉक्टर, फक्त तोंड लपवायची वेळ नाही आली पाहिजे. नाही, माझ्या आईला आयुष्यभर माझा अभिमान वाटला पाहिजे. तिच्या नजरेतून मी कधीच उतरलो नाही पाहिजे, हीच अपेक्षा आहे बस. असं काहीच होणार नाही, कारण कंगनी बाबांनी तुझी परीक्षा घेतली आणि त्यात तू पास झालाय. तुझ्याकडे सगळं येणार आहे. पतसंस्थेत किती पैसे आलेत आतापर्यंत? बरेच झाले असतील का? काय नाही, असं सहजच. ते बाजूला काढून ठेव, मला लागतील. म्हणजे कशासाठी? कशासाठी? अरे आपल्या गावातल्या लोकांच्या सेवेसाठी. तुला माहिती आहे ना मॅम, समोरच्या माणसाला जर का त्रास होत असेल तर त्याच्या दुप्पट त्रास मला होतो. आपल्या गावात कधीच कोणीच उपाशी नाही झोपलं पाहिजे. प्रत्येकाला रोटी मिळाली पाहिजे, प्रत्येकाला भाकर मिळाली पाहिजे. त्यासाठी मी सदैव प्रयत्न करेन आणि त्यासाठीच मला पैसे हवेत. पण ते गावातल्या लोकांचे पैसे. हा, मग हे गावच्या लोकांसाठीच मी वापरणार आहे. मी कधी म्हणालो स्वतःसाठी वापरणार आहे ना मॅम? हे सगळे पैसे गावातल्या लोकांच्या सेवेसाठी वापरणार. तू नको काळजी करू, मी कंगणी बाबांशी बोलून घेतो. तुझा विश्वास नाहीये का माझ्यावर? झालं तर मग मी सांगेन तेव्हा दे. येऊ. सरपंच, ही भीत चांगली झाली पाहिजे. हा, माती चांगली भरा. काय वाड्यात आल्याला हीच भीत समोर दिसती ना. हा, लोकांनी नावं नाही ठेवली पाहिजेत आपल्याला. आणि कौलं चांगल्यापैकी आणलीत ना? एक नंबरची कौलं आणलेली आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याच्यावरती डान्स केला ना तरी काही होणार नाही या ठिकाणी. सरपंच, काम चांगलं चालतंय ना? आता बघा, उगाच करायचं म्हणून करू नका. असे डागडुजीचं काम आहे ना कधीतरीच येतं. आणि माझ्या टिंपलमुळे सगळं नीट होतंय बघा आता. म्हणून म्हणतोय, उगाच उरकायचं म्हणून उरकू नका. काय बोलतोय बाबू? अरे मी एकदा काम घेतलं की ते व्यवस्थित होणारच. ही भीत झाली ना की आतल्या भिंती करून घ्या. डिंपलच्या खोलीपासून सुरुवात करा की. बया, कवादरनं सपान होतं वाड्याची डागडुजी करून घेऊ म्हणून. मला तर असं वाटायला लागलंय आता या वाड्यात काय करून काय नाही. काय व काय झालं का असं बघायला? काय नाही, लई दिसत ना तुझ्या चेहऱ्यावर आनंद बघतोय. मग ही कमाल माझ्या लेकीची आहे बघा. माझ्या लेकीने माझं समजा ऐकलं. मी तिला म्हणलं डॉक्टरांशी लगीन कर, तिने ऐकलं. मी म्हणलं पोटा पाण्यासाठी काय तर वाड्यातच सुरू कर, त्यांनी पार्लर सुरू केलं. तुमच्या आजारपणासाठी पण तिनंच पैसे दिलं बघा. आणि आता या वाड्याचं रूप बी पालटत्या. मग आता एवढं समजा चांगलं चाललं म्हणल्यावर कुणाच्या बी चेहऱ्यावर आनंदच दिसेल की. खरंय तुझं मंगल. आजपासून मी जे काही केलं नाही ना ते आपल्या डिंपलनी करून दाखवलं. मी तुला कधीच सुख नाही दिले. माझ्यामुळे तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद गेलाय. मी तुला फक्त ठेकड लावलेला संसार दिलाय. मला माफ कर मंगल. या वाड्यासाठी तुझ्यासाठी काहीच केलं नाही का मी मंगल? ही काही येड्यावानी बोलताय. ही बघा, तुम्ही मुलांना वाढवलं, मोठं केलं, ठिगळ लावून कवीना संसार उभा केलाय ना. आणि बघा, ही समजा आपली लेख करते ना की तुम्ही करताय असं समजा. आणि आता एवढं समजा चांगलं चाललंय ना, हा, भरल्या घरात डोळ्यात पाणी आणू नका. काय या ठिकाणी थोडस पाणी पाहिजे होतं. अहो ही काय? हे नाही, प्यायला पाहिजे होतं. हा, ती थांबा. डॉक्टरांनी असं एकदम एवढं पैसे बाजूला काढायला काय सांगितलं असतं? त्यासनी एवढं पैसे कशाला पाहिजे? गावचा विकास करायला म्हणले तरी एवढं पैसे? डॉक्टर काय लपवत नसतील ना माझ्यापासून? नाम्या, अरे इकडे कुठं चालले? सॉरी मग. हा, कुठं चाललंय दौरा? ए माकडा,
अरे कोणाशी बोलतोय मी? हा, लक्षच नाही तुझं लागा. काय झाले? काय भानगड आहे? कसला विचार करतोय? नाही काय नाही. हा, ए अरे तुझं तोंडच सांगतंय काहीतरी भानगड झाली ती. मला कसलं टेन्शन असणार आहे? आता सांगतोस का दातच पाड तुझ्या एका फुकीतच? अरे डॉक्टर आले होते आज पतपिढीत. हा मग ते विचारत होते की पतपिढीत किती पैसे साठलेत म्हणून. त्यात काय झालं मग? ऐकून तर घे, एवढंच नाही. ते बोलत होते की जेवढे पैसे साठलेत ना तेवढे सगळे पैसे त्यांना लागणार आहेत म्हणून. कशासाठी? काही ठाम असं कारण नाही सांगितलं, फक्त गावाच्या कामासाठी पाहिजेत असं बोललं. गावच्या कामासाठी पण एवढे पैसे? मला वाटतं असेल त्यांचं काहीतरी काम. तू नको टेन्शन घेऊस. अरे काय टेन्शन नको घेऊ बाजा. हा, तुला सांगतोय अख्ख्या गावाचा देव माणूस आहे ते. प्रत्येक माणसाचा भल्याचा विचार करणारा माणूस आहे बघ ते. हा, आता तुझ्या पतपडीतनं पैसे घेतले म्हटल्यावर तुझं तर लईच भलं होणार आहे बघ. टेन्शन घेऊ नको. चल तुला मी घरी सोडतो. बोल साहेब, खबर ऐकून एकदम चाटच पडाल तुम्ही. असली खबर आहे तुमच्या खबरीत काय काय आणि कुठनं खबरे आणतो ना असं वाटेल तुम्हाला. बोल साहेब, देवयानीबाईंना विधानसभेचं तिकीट मिळालंय. ते माहिती मला. साहेब, ही खबर नाहीये. हा, देवयानीबाई निवडणुकीच्या प्रचारावर तुटून पडल्यात. त्यासाठी मिळेल त्या ठिकाणाहून त्यांची पैसा गोळा करण्याची तयारी आहे. आणि त्या पैशाच्या देखरेखीव त्यांनी खजिनदार म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे माहिती का? तो लफंगा नटवर सिंग. साहेब, बरोबर ओळखलत की तुम्ही. ठेव. काय झालं साहेब? कसली बातमी मिळाली? देवयानी गायकवाडचे आर्थिक व्यवहार नटवर सिंग सांभाळणार. काय म्हणजे ह्या डॉक्टरने आणि आमदार बाईनेच तिच्या नवऱ्याला गायब केला असणार. याला जर उचललं ना तर जनार्दन साहेब कुठे आहेत यांचा पत्ता लागेल. उचलायचं त्याला. चिमणाबाईला न्याय काय मिळणार? हे दुशासन लई झालं लई ओ मुजोर. हे दुशासन लई झालं लई ओ. पैसे कमी का वाटतात? ते पैसे कसे काय कमी झाले? कोणाला नाही दिले? खर्च झालेली आठवत नाहीयेत मला. जेलमध्ये होतो तेव्हा डिंपलने कोर्टातून बाहेर काढण्यासाठी वकिलाला किंवा आमदार पहिलं तर दिले नसतील. कोण आहे? मी आहे. दार बंद कर. डिंपल, यातले पैसे कमी झालेत. तू कोणाला दिलेत आठवतंय काय तुला? मी कोर्टात असताना मला बाहेर काढण्यासाठी वकील, आमदारबाई, कारण माझ्याकडून खर्च झालेत. मला आठवत नाही असं काही. मी कोणाला दिलेत हेही आठवत नाही. वय, मी आज दिलेत वाड्याच्या डागडुजीसाठी. काय? ते जे खाली काम चाललंय ते सगळं माझ्या पैशातून चाललंय. वय, तुझी हिंमतच कशी झाली मला न विचारता पैशांना हात लावण्याची? आणि या असल्या कामासाठी मी पैसे जमा केलेत. डिंपल, मी किती कष्ट घेऊन किती रिस्क घेऊन पैसे जमा करतो तुला माहितीये का? कित्येक वेळा पोलिसांना सापडता वाचलोय मी. तुला कळतंय तू काय केलंयस? एक मिनिट, हे सगळं पैसे काय तुमचं नाही? यात माझा पण हिस्सा आहे. मी पार्टनर आहे तुमची. आणि हे सगळं काय मुद्दामून नाही केलं मी. हे सगळं पैसे मम्मीनं बघितलं होतं ना, म्हणून माझ्या मागं लागली होती. वाड्याच्या डागडुजीसाठी पैसे दे. मग मी नाही कसं म्हणू? आणि काय हो, यातलं वाईच पैसे कमी झालं तर डोंगर कोसळला बाई तुमच्यावर. डिंपल, हे बघ,
जोपर्यंत आपल्यामध्ये पैशाची वाटणी होत नाही तोपर्यंत सगळ्या पैशांचा मालक मी आहे. आणि मला न विचारता माझ्या पैशांना हात लावलेला, खर्च केलेला अजिबात आवडत नाही. मला काही माहिती नाही, मला माझे पैसे पाहिजेत. जर मला पैसे नाही मिळाले तर मी विसरून जाईन तू माझी बायको आहेस, पार्टनर आहेस. मी काय करू शकतो डिंपल हे तुला चांगलंच माहिती आहे. मला माझे पैसे पाहिजेत.